देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात। आज हा जो काही सगळा सोहळा आहे तो 5 वाजता आझाद मैदानावरती मुंबईत पार पडतो। या सगळ्या सोहळ्यासाठी संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते पोहोचलेत, पदाधिकारी पोहोचलेले आहेत, समर्थक आहेत। त्याचबरोबर राज्यात सुद्धा ठिकठिकाणी जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। मात्र यावेळेस महायुतीला जे काही घवघवीत यश मिळालं, या सगळ्या यशामध्ये अनेकांचं श्रेय आहे, अनेकांचा वाटा आहे। ही निवडणूक अनेकांनी फ्रंट फूटला येऊन लढवली, काहींनी बॅक फूटला राहून सुद्धा या निवडणुकीमध्ये आपलं योगदान दिल्याचं पाहायला मिळतंय। माझ्याबरोबर आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे काही कार्यकर्ते आहेत। या कार्यकर्त्यांनी सुद्धा या सगळ्या निवडणुकीमध्ये त्यांचं नेमकं योगदान काय होतं, त्यांच्यावर खरं तर प्रत्येकावरच काही ना काही जबाबदारी होती आणि त्या जबाबदाऱ्या पार पडल्याच्या नंतर आज जे अपेक्षित सरकार होतं त्यांना ते सरकार आज सत्तेत येताना पाहायला मिळतंय। आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे। या सगळ्याच्या अनुषंगाने आज मी त्यांच्याशी बोलणार आहे। त्यांनी नेमकं या सगळ्यात काम कसं केलं, निवडणुकीच्या काळात काय केलं आणि आत्ताचा त्यांचा जो काही आनंद आहे तो त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल, कसं नेमकं कामकाज चालत होतं, काय आदेश होते किंवा कसं एकंदरीत सगळं पार पडलं? नमस्कार, मी नितीन महाजन, बजरंग दलाचा पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख म्हणून काम बघतो। आदेश वगैरे असे काही नसतात। एक हिंदू म्हणून सगळ्या संघटनांना जबाबदारी असते की ज्या आपल्या भारत देशामध्ये आत्तापर्यंत वोटिंग करत असताना इलेक्शनमध्ये ती जबाबदारी कर्तव्य बजावताना बरेचसे नागरिक आगेकूच करत असतात। त्यांच्या अर्धवट वोटिंगमुळे सत्ता स्थापन योग्य लोक हे सत्तेवर येत नाहीत। आणि हे सगळं बघता गेल्या वर्षाचं तुम्ही आता जर लोकसभेचं बघितलं असेल तर एक 62 तर 61% मतदान झालंय। पण भारतात नव्हे तर सगळ्या भारतभराचं इलेक्शन असेल किंवा विधानसभेचं इलेक्शन असेल तर हिंदूंचं बहुसंख्य हे वोटिंग असतं, पण हिंदू समाज हा बाहेर पडत नाही। म्हणून कुठे हिंदुत्वाची विचाराचं सरकार स्थापित होऊ शकत नाही किंवा त्याला अडचणी येतात। ते आपण लोकसभेच्या वेळेस बघितलं। तोच विचार मनात घेऊन आम्ही महाराष्ट्रातनं 100% मतदान कसं होईल आणि हिंदूंचं मतदान कसं होईल, कारण की आता तुम्ही इलेक्शनमध्ये बघितले असेल, इलेक्शनच्या काही दिवस आधी काही समाज सुधारक तर नाही म्हणता येणार, विकृतीची मानसिकतेचे लोक महाविकास आघाडीला पत्र लिहून कळवत होते की जर आम्ही तुम्हाला मतदान करायचे तर तुम्ही आम्हाला आमच्या ह्या मान्यता पूर्ण करावी, जसं की RSS वर बंदी घालावी, वक्फ बोर्डसाठी जास्तीत जास्त अजून सक्त कायदा करावा, बजरंग दल संघटनेला बंदी घालावी, या अशा कुठल्या कुठल्या हाजी लोक असतील किंवा ते यांना पगार जास्त चालू करावा। म्हणजे ह्या कुठल्या मानसिकतेने हा वर्ग इकडे वळत चाललाय। पण याचं कारण एवढंच आहे की तो समाज एकट्टा मतदान करतो आणि त्यांचं विचाराचं सरकार येतं। तर सगळे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सगळे कार्यकर्ते संबंध महाराष्ट्रभर वोटिंग कशी बाहेर पडेल, 100% कसे मतदान होईल आणि आपल्या विचाराचं सरकार येईल, या कामासाठी आम्ही सगळे रुजू झालो होतो। त्यासाठी आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून, बजरंग दलाच्या माध्यमातून विविध ठिकाणी पुणेभर असतील, महाराष्ट्रभर असतील, आम्ही साधू संतांची संमेलनं घेतली। त्या संमेलनामध्ये हिंदू समाजाला एकत्रित केलं। नक्की आपलं कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या आत्ता वोटिंग करणं किती महत्त्वाचं आहे हे आम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत गेलो। आमचे बजरंग दलचे कार्यकर्ते प्रत्येक घरी जाऊन तुम्ही मतदानाला बाहेर पडावं यासाठी नियोजन करत होतं। आणि हे सगळे नियोजन करून झाल्यावर आज तुम्ही चित्र बघतायत की महाराष्ट्रात एक हिंदुत्ववादी विचारसरणीचे तीनही मुख्यमंत्री, त्याच्यातले माननीय देवेंद्रजी असतील, आज मुख्यमंत्री होत आहेत। आम्हाला आनंद आहे की आम्ही गेले 90 दिवस ज्या कामासाठी धावपळ करत होतो आणि हिंदू समाजाला जागृत करत होतो, तो हिंदू समाजात जागृत झाला आहे। त्या हिंदू समाजाच्या एका बोटाने काय ताकद दाखवली आहे तर ते आज आपण अनुभवणार आहोत। माननीय देवेंद्रजी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेते, तर आमच्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांवरती खूप जबाबदाऱ्या होत्या। ग्राउंड लेवलला तुम्ही कसं काम? ॲक्च्युली आमच्यावरती जी संघटनेने सगळ्यात मोठी जबाबदारी दाखवली होती, म्हणजे संघटनेची एकच इच्छा होती की 100% मतदान झालं पाहिजे। या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धीमध्ये ते प्रकाश टाकण्याचं जबाबदारी आमच्याकडे होती की तुम्ही जर हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव ज्याला आपण म्हणतो, ज्या माध्यमातून सरकार येताना वर्षभर ते सरकार आपल्याला सुविधा देत असताना त्याच्या माध्यमातून आपण काम करतो, तर वर्षभर आपण जर सरकारकडे बोट दाखवून बरेचसे लोक टीका टिप्पणी करत असतात की यांनी हे काम करायला पाहिजे, ते काम करायला पाहिजे। परंतु ज्या दिवशी आपल्याला ते सरकार आणायची वेळ असते त्या दिवशी मतदार घरात बसून असतात, तर त्यांना घरातून बाहेर येणं आणि त्यांचं 100% मतदान करून घेणं, कारण की 100% जर लोकसंख्या असेल त्यातले 40% जर मतदान होत असेल तर साधारण आहे की 20-25% समाज ज्या पक्षाच्या व्यक्तीच्या मागे तोच सत्तेमध्ये येऊ शकतो। थोडक्यात हा लोकशाहीचा पराभव असतो।
100% मतदान झालं तर त्या बहुमताने जे कोणतं पण सरकार येईल ते देश धर्मासाठी काम करावं, याच्यासाठी आमची संपूर्ण संघटना काम करते. जे सरकार आलंय त्यांनी पण देश धर्माची विचारधारा सोबत ठेवून राष्ट्राच्या विकासासाठी, धर्माच्या विकासासाठी आणि देशाच्या विकासासाठी प्रयत्न करावे अशी आमची सगळ्यांची धारणा आहे. आणि त्या सरकारकडून आमच्या ह्या आणि कुठल्याही सरकारकडून सर्व हिंदुत्ववादी संघटनाच्या तेवढ्याच मागण्या असतात की देश धर्माच्या गोष्टीत तुम्ही मागे हटलं नाही पाहिजे आणि 100% तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे. आम्ही आमचं काम केलंय, आता आलेले सरकार त्यांचं काम करावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. नक्कीच आता हे जसं म्हटलं की आम्ही आमचं काम केलं, तर सरकारने त्यांचं काम करावं. सरकार आज स्थापन होणार आहे, आनंद काय आहे तुमचा एकूण? आनंद म्हणजे आम्ही जे ग्राउंड लेवलला फिरून जे काम केलो, घरोघरी असेल किंवा नागरिकांना भेटून जे काम केलेलं आहे, की आमची एक अशी तळमळ होती, अशी भावना होती आमची की असं एक सरकार आपल्याला हवं आहे की जे साधू संतांचा सन्मान राखेल किंवा साधू संतांचा आदर करेल, साधू संतांचा, वारकरी असेल, जे आपली जे महाराष्ट्राची भूमी आहे, संतांची भूमी आहे, हे कुठंतरी पायंडा चुकीचा नको पडायला, की हे कुठंतरी पावत चालली संस्कृती हे नको व्हायला, असं एक आमच्या विचाराचं सरकार यावं. म्हणून आम्ही जे ग्राउंड लेवलला काम केलं ते आम्हाला नक्कीच एक आनंद आहे की या सरकारकडनं पण जे काही गोष्टी चुका असतात ते सुधारून साधू संताला व्यवस्थित न्याय देणं, गोरगरिबांना, जनतेला, सर्व हिंदुत्ववाद्यांना मदत करणं. त्यामुळे आम्ही जे हिंदू स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन वगैरे ते केले होते ते आम्ही घरोघरी भेटून वगैरे सगळं काम केलेलं आहे. तर आम्हाला याचा नक्कीच आनंद आहे. आणि सर्व जे काही राजकीय नेते असतील, पक्ष असतील, आमची एवढीच विचार झाला की देव देश धर्मासाठी त्यांनी जे काही पुढं येईल त्याला बाजूला सारून पूर्णपणे ताकदीने त्यांनी काम करावं ही आमची अपेक्षा आहे. एकंदरीत किती कार्यकर्ते यासाठी फील्डवरती होते? विश्व हिंदू परिषदेचे आणि बजरंग दलाचे पश्चिम महाराष्ट्राचा जर आमची कार्यपद्धती आहे किंवा कार्यविस्तार आहेत, ते यासाठी बजरंग दलाचे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रभर जे आम्हाला दिलेले 7 जिल्हे, शासकीय जिल्हे होते, याच्यामध्ये 1700च्या वर बजरंग दलाचे पदाधिकारी काम केले आणि 4500 कार्यकर्त्यांनी काम केले. याच्यात विश्व हिंदू परिषदेचे 17 साधू संत हे महाराष्ट्रभर फिरत होते आणि पदाधिकारी फिरत होते. असे एकूण 7,500 ते 8,000 कार्यकर्ते याच कामासाठी नेमून दिलेले. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की यंदाची ही जी निवडणूक होती, निवडणूक पूर्णपणे हिंदू संघटनांनी हायजॅक करून कुठेतरी मतदारांना बाहेर पडायला भाग पाडला आणि त्यामुळे आज हा सगळा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत, हिंदू संघटनांच्या वतीने यांनी काही मागण्या सांगितल्या, मात्र स्पेसिफिक काही गोष्टींवर काम करावं असं वाटत असेल तर त्या गोष्टी कुठल्या असतील? संघटनेनीच काम केलं नाही तर आत्ता जे देशाचं वातावरण चालू आहे किंवा आपल्या महाराष्ट्रात जे काही वातावरण निर्मिती केली जाते आहे, म्हणजे वक्फ बोर्डाचे अनाधिकृतपणे असलेले ताबे, साधू संतांवर होणारे अत्याचार, साधू संत काहीतरी समाजाविषयी बोलले तर त्यांचा विपर्यास करून त्यांनावर जीव मारण्याची धमकी देणं, त्यांचं सरतनशे जुदा, हा फक्त हिंदू संघटनेचा विषय नाही आहे. तर ह्या गोष्टी आम्ही हिंदू समाजासमोर ठेवल्या, हिंदू समाजाने ते बघितलं आणि हिंदू समाज उत्कृष्टपणे ह्या लोकशाहीमध्ये सामील झालं आणि समाजाने निवडून दिलेलं हे सरकार आहे. आणि या सरकारने या मुद्द्यावर जर समाजाने या सरकारला निवडून दिला असेल तर विकासाचा मुद्दा, महाराष्ट्र हा तर विकास करतोच आहे, त्या विकासाबरोबर धार्मिकता आमची किती वाढलेली आहे, आमचं धार्मिक संरक्षण आम्हाला सरकार किती देत आहे, आमचं मठमंदिरांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत, जे मठमंदिर सरकारच्या स्वाधीन आहेत ते तुम्ही हिंदू धर्माच्या स्वाधीन करावे, संस्थांच्या स्वाधीन करावं, त्याच्यावर सरकारचा अंकुश नसावा, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सरकारनेही ते करावं. हिंदू समाजाच्या येणाऱ्या दान धर्मातनं जे धर्मदाय आयुक्तांकडनं हॉस्पिटल चालतात, त्याच्यात फक्त हिंदू समाज उपचार घेत नाही ना, अख्खा भारतातले नागरिक, महाराष्ट्रातले नागरिक घेतात, पण त्याच्यावर शासनाने स्वतःचा अंकुश न ठेवता फक्त एकाच समाजाकडनं, आता तुम्ही जर उदाहरणं घेतलं की हिंदू समाज हा 90% टॅक्स पेअर आहे, या समाजातनंच थोडा टॅक्स त्या संस्थांकडे जातो, संस्था तिथं बघत नसतो की कोण कुठला धर्माचा आहे, पण ते उपाययोजना करत असतं. आमचं असं सरकारला मागणं आहे की याच्यानंतर जे काही धार्मिक गोष्टींवर निर्बंध लाभले गेले, मठमंदिरांचे जे काही सुशोभीकरण असेल त्याच्यावर काही तुम्ही हे काम करावं. आमच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे, गड किल्ल्यांचं संवर्धनाचं काम करावं. आताच आपण महाराष्ट्राला राष्ट्रमाता म्हणून गोमातेला आपण दर्जा दिला, त्याच्या रक्षणासाठी आम्ही काम करावं. हे सगळं करत असताना आम्ही विकास करतोच आहे. तुम्ही काही स्कीम चालवतायत, महिलांसाठी चालवतायत, पुरुषांसाठी चालवतायत, बेरोजगारांसाठी तुम्ही करतायत, शेतकऱ्यांसाठी तुम्ही काम करतायत आणि तुम्ही मल्टीनॅशनल ज्या काही वेगवेगळ्या ITs कंपनी तुम्ही महाराष्ट्रात, हे स्वागतार्ह आहेच. पण हे आम्ही जगासोबत चालत असताना, विज्ञानासोबत चालत असताना आम्ही आमचा धर्म, आम्ही आमचा समाज हा जोपासला पाहिजे आणि सरकार ते याच्या आधी करत आलं आहे आणि आत्ता
पूर्ण 5 वर्ष त्यांना आम्ही दिलेत, हिंदू समाजाने दिलेत, तर त्यांनी अजून जोमाने काम करावं आणि आमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करावेत, हीच आमची त्यांच्याकडनं इच्छा आहे. फडणवीसांच्या कार्यकाळात हे सगळं होईल असं वाटतं का? विश्वास आहे तितका? विश्वास होता म्हणून अपेक्षा त्यांचा तर फेस, आहेत. अपेक्षा तर आमच्या खूप काही आहेत, पण अपेक्षा हा कधी पूर्ण होत नसतात. आमची अपेक्षा तर माननीय मोदींजींकडनं 5 वर्षात काशीही मुक्त व्हावी होती आणि मथुराही मुक्त व्हावी होते, पण काही स्टेज असतात, त्या स्टेजनुसार जरी त्यांनी केलं तर 550 वर्षानंतर प्रभू रामचंद्र जर एवढ्या प्रदीर्घ काळानंतर विराजमान झालेत, तर महाराष्ट्र सुधारायला, महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज सुधारायला थोडा काळ आम्हाला द्यावा लागेल. आणि त्या काळाच्या किंवा त्याचं नेतृत्व म्हणून आम्ही जर फडणवीसांकडे बघत असू, एक महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून, तर आमची तर इच्छा आहे की त्यांनी 5 वर्षात करावं, 5 वर्षात याच्यापेक्षा जास्त काम करावं, पण ही गती त्यांची कमी होऊ नये, कारण की त्यांच्या मागे उभा असलेला संबंध महाराष्ट्र आहे, त्यांनी तो ध्यानात घ्यावा आणि पूर्णतः लक्षात करून या सगळ्या समस्याचं निवारण करावं, हीच इच्छा आहे. नक्कीच आपण बघतोय की सगळ्याच हिंदू संघटना ज्या आहेत त्या यावेळेस भाजपच्या आणि अर्थातच महायुतीच्या पाठीशी होत्या. सगळ्याच संघटनांनी अगदी बॅकफुटला राहून जे काही काम केलं त्या कामाच्या जोरावरती आज हे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी होणार आहे, 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सुद्धा आज होणार आहे. लवकरच महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ सुद्धा मिळणार आहे. आणि जसं या सगळ्या संघटनांनी निवडणुकीमध्ये जे काम केलं, महायुतीसाठी खरं तर जे काम केलं किंवा 100% मतदान व्हावं यासाठी जे काम केलं, त्याच कामाच्या जोरावर आता जर सरकार स्थापन होत असेल तर आमच्या ज्या काही मागण्या आहेत, हिंदू संघटनांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या सुद्धा मान्य करण्यासाठी किंवा त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारनेही तसं काम करावं असं अशी सगळीच अपेक्षा व्यक्त करताना हे सगळे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस नेमकं कसं काम करतात आणि महाराष्ट्राचं हे नवीन जे सरकार असणार आहे, हे सरकार या सगळ्या संघटनांच्या मागण्या कितपत मान्य करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.